शेतकरी बांधवांनो, आज आहे 28 मार्च आणि उद्या 29 मार्चपासून राज्यामध्ये तिसरा पावसाचा स्पेल सुरू होत आहे आणि हा वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. याच्या अगोदरचे 2 स्पेल 19-20 तारखेपर्यंत पहिला आणि 23-24 तारखेपासून दुसरा पावसाचा स्पेल कालपर्यंत आपल्याला बघायला मिळालेला आहे. कालचा पाऊस जर आपण राज्यामध्ये बघितला तर दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळालेला आहे. यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगलीचे काही भाग किंवा सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये आणि हिंगोलीपर्यंत देखील काल मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे. आणि या संदर्भाची देखील तुम्हाला माहिती दिलेली होती. हा पाऊस दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र, हिंगोलीपर्यंत पडण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच या ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्या आणि खास करून आपण सांगितलेलं होतं की 27 तारखेपर्यंत हा पाऊस राहील आणि 28 तारखेला वातावरण काहीसं क्लोज राहण्याची शक्यता आहे. फार काही ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रामध्ये होणार नाही आणि 30 तारखेपासून दुसरा पावसाचा स्पेल होईल, परंतु त्याची 29 तारखेपासूनच सुरुवात होणार आहे, असा एकंदरीत अंदाज होता. त्याचप्रमाणे आपण आता पुढची माहिती व्यवस्थित प्रकारे समजून घेणार आहोत, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संध्याकाळची आपण परिस्थिती बघितली तर दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामधील सातारा, सांगली आणि सोलापूरच्या काही भाग, कोल्हापूरच्या काही भागामध्ये देखील या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. कोल्हापूरमध्ये गडगडीत पाऊस हा संध्याकाळच्या वेळेस चालू होता आणि आता जवळपास संध्याकाळी 8, 8:30, 9 पर्यंत देखील हा पाऊस आपल्याला सोलापूरचा पश्चिमेकडील भाग आणि साताऱ्याचा पूर्व आणि सांगलीमध्ये बघायला मिळणार आहे. यानंतर आपण जर आता तापमानाची परिस्थिती बघितली आणि त्यानंतर आपण पावसाचा अंदाज बघणार आहोत. हे जे तापमान आहे तर हे दिवसाचं तापमान आहे, मॅक्सिमम टेम्परेचर. तर सरासरीपेक्षा अधिक तापमान आपल्याला जी दक्षिणेकडील किनारपट्टी आहे या ठिकाणी असेल. छत्तीसगडपर्यंत आपल्याला अशाच प्रकारचं तापमान वाढीव बघायला मिळेल आणि हे 1.5 ते 2 3 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. 1.6 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत. यासोबत उत्तर भारताकडे देखील आपल्याला अशाच प्रकारचं तापमान थोडंसं वाढीव बघायला मिळेल आणि किनारपट्टी किंवा गुजरातची किनारपट्टी, महाराष्ट्राची किनारपट्टीला देखील तापमान काहीसं अधिक आपल्याला हे 27 तारखेपासून ते 2 एप्रिलपर्यंत बघायला मिळेल आणि तिथून पुढे 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत देखील आपल्याला जी पश्चिमेकडील किनारपट्टी आहे आणि दक्षिणेकडील किनारपट्टी यासह दक्षिण पूर्वेकडील किनारपट्टीपर्यंत देखील वाढीवच तापमान असणार आहे. उत्तरेकडे देखील तापमान वाढीवच असेल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अंदाज आहे तो रात्रीच्या तापमानासंदर्भात. तर रात्रीचा उकाडा या ठिकाणी आपल्याला दोन्ही आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. खास करून मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र यासह कोकणामध्ये हा उत्तर महाराष्ट्रापर्यंत असणार आहे. आपण बघू शकता की राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, थेट जम्मू काश्मीरपर्यंत काहीसं 1.5 ते 3 अंश सेल्सिअसने हे तापमान अधिक आहे. ज्यामध्ये आपल्याला मराठवाड्याचा, छत्रपती संभाजीनगरचा, वैजापूरचा काहीसा भाग येतोय. बाकी जळगावचा देखील बराचसा भाग आहे किंवा नंदुरबार, धुळ्यापर्यंत, नाशिकचा देखील संपूर्ण विभाग, अहिल्यानगर, थेट आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत 27 मार्चपासून ते 2 एप्रिलपर्यंत उकाडा असणार आहे. म्हणजे जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपल्याला पाऊसही येईल आणि उकाडाही बघायला मिळेल आणि 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत देखील अशाच प्रकारचा उकाडा आपल्याला बघायला मिळेल आणि हा दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रामध्ये काहीसा उकाडा वाढू शकतो. उत्तरेकडे महाराष्ट्राकडे काहीसा कमी होईल. गुजरात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये वाढेल. यासह दक्षिणेकडील किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व किनारपट्टीमध्ये देखील अशाच प्रकारे उकाडा बघायला मिळणार आहे. आता आपण मुख्य अंदाज पावसाचा जर बघितला 29 तारखेपासून आता सध्याचा जो दुसरा स्पेल आहे तो क्लोज झालेला आहे. त्यामुळे दक्षिणेकडे फारशा काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला उद्या बघायला मिळणार नाही. उद्या आपल्याला पावसाची सुरुवात अगोदर देखील सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरचा एक दुसरा भाग या ठिकाणी उद्या आपल्याला बऱ्यापैकी ढग जमा झालेले बघायला मिळणार आहे आणि या भागामध्ये थोड्याफार भागासाठी हा पाऊस होईल. खूप मोठ्या ठिकाणी हा उद्यासाठी 29 तारखेला पाऊस होणार नाही, परंतु 30 मार्चपासून जो पाऊस सुरू होईल तर जवळपास हा पाऊस 3 ते 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यामुळे असा कोणताही भाग सांगता येणार नाही की ह्या भागामध्ये पाऊस होणार नाही. काहीसं फक्त आपल्याला विदर्भाच्या थोड्याफार भागासाठी काहीसं किंचितसं कमी राहू शकतो बाकी महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, परंतु या ठिकाणी देखील पाऊस होणार आहे आणि पाऊस पोहोचताना देखील इथे कदाचित 30-31 पर्यंत वेळ लागेल आणि लवकर हा पाऊस देखील काहीसं संपलेला बघायला मिळेल. बाकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पश्चिम विदर्भ असो की मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. खास करून उत्तरेकडे जो महाराष्ट्र आहे किंवा अहिल्यानगरचा काहीसा भाग, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिमेकडे जो विदर्भ आहे अमरावतीपर्यंत या ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे आणि या ठिकाणी पाऊस देखील मध्यम ते जोरदार काहीसा आपल्याला बघायला मिळू शकतो. या खालोखाल बाकी ठिकाणी देखील दक्षिणेकडील भागामध्ये पाऊस असेल, परंतु अगोदर देखील सांगितलेलं होतं की हा पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा
आणि पश्चिमी विदर्भामध्ये चांगल्यापैकी सक्रिय बघायला मिळणार आहे. अशाच प्रकारचा आहे. त्यामुळे जास्त काही तुम्हाला माहिती न देता हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला किनारपट्टीला देखील पाऊस हा बघायला मिळणार आहे. उद्यापासूनच काहीशी ढग जे असतील तर आपल्याला मुंबईकडे आलेले बघायला मिळतील आणि मुंबईमध्ये जो असेल तर उकाडा आपल्याला वाढलेला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, रायगड ते मुंबईपर्यंत. तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे. उद्या जे असेल आपण तर मान्सून 2026 मधील पावसाच्या तारखा देणार आहोत. त्यामुळे अत्यंत विश्वासाचा अंदाज आहे हा. आपण नक्की बघा. आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे विश्वासाचे अंदाज तुमच्यापर्यंत मिळतील. या अगोदर मान्सून दिलेला आहे. धन्यवाद.